नमस्कार, मी अमिता. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सकाळचे 11:15 वाजलेत आणि मी आता जेवण करतले. काय सांगते तुमका, केळफुलाची भाजी करतलंय आणि डाळ करतलंय आणि भात, कुकर वगैरे काही करूक नाही. असा दीक्षा येऊन सगळं करून गेली असा, म्हणजे चिरून काटून वगैरे गेली. खोबऱ्या आधी पहिला ब्लॉगला सुरुवात करूया. तुमका म्हटलं वेलकम हाय करूया आणि नंतर मग तुमका म्हटलं जेवण दाखवूया. त्याच्या आधी या काय केल्याने बघा, मांजरांनी आमचा सोफा ना तो खूप सुंदर असा, पण त्या मांजरांसाठी माका एवढा सगळा करूचा लागता. हे सगळ्यांनी सगळ्या सध्या ना मांजरांका आमच्या बरा नाही असा, तर ह्या नीट करूया सगळं आता व्यवस्थित. हा काय तर सगळा कवर पाडलंस, चटई पाडलंस आणि आता म्याव म्याव करतो साळसूटपणे. काय आता काय, अरे काय जर ह्याच्याशी चांगला बोलला ना की ह्याना सुरू केल्यान मग लाळे गोळे लाव, लाडात येतलो मग, लाडात अगदी. अरे चल सोपो नीट करूया. भरपूर छान ऊन पडलेला सकाळी आणि आता एवढं पाऊस पडाक सुरुवात झालो बघा. नशीब मी चादरी बाहेर सुकत घालणार होते, ऊन बघितलंय आणि मी मशीन मध्ये चादरी टाकलंय आणि केवढं आता पाऊस इलो बघा. तर पाऊस पडता आज आणि तुमका एक गंमत दाखवते. परी बाबूंका घेऊन फिर खेळत. हो काय रे गुंडू, परी एव गुंडूचा काय चालला बघा. आणि करडू गुंडू आणि कालीचरण आणि हो मामा, किल्लूंचो मामा ह्यो दादू. तो दादूचो अजून एक छोटो भाव होतो, म्हणजे दादूच्याच वयाचो, एकदमच त्यांनी जन्म घेतलेल्याने. रंगू म्हणायचंय मी ते का रंगा. तो गायब झालो असा आणि माका वाटतं बहुतेक तो आता येऊच नाही, कारण 4-5 दिवस तो एवढ्या पावसात ना काही रवतलो. पण तो आता बहुतेक येऊच नाही. ते का बहुतेक कुत्र्यांनी खेचे धरल्याने आम्ही ते का भरपूर शोधलो. त्या हायवेवरती कुत्रे, भटके कुत्रे भरपूर फिरत असतात. ह्यो आता कशासाठी म्हणून बाहेर गेलेलो आणि ते का तो कुत्र्यांच्या तावडीत मिळालो, काय समजत नाही. आपण चला आता जाऊया जेवण करूक. मी आता तुमका केळफुलाची भाजी दाखवतलंय, म्हणजे जेवण जा जा काय करीन तर तुमका दाखवतंय. चला तर मग. तर ह्या केळफूल चिरलेला असा बघा. ही चण्याची डाळ घालतलंय मी, ही कोथिंबीर आणि गोडी डाळ करतलंय ना मी. गोड्या डाळीसाठी ओली मिरची आणि टोमॅटो कापून ठेवलाय आणि हो कांदो. आता पाणी काढून टाकलंय बघा पूर्ण आणि आता ह्याच्यात मी मीठ घालतलंय. मीठ थोडासा घालूया आपण. ह्याच्यात जो कडवटपणा असता ना तो जाण्यासाठी आपण ह्याच्यात मीठ घालूचा असतं आणि मळूचा असता. तेल मी काही जास्त वापरत नाही कधी. व्यवस्थित तडतडली ना मोहरी की मग आपण त्याच्यामध्ये जिरा घालायचा. वेगळ्या हाताने, डाव्या हाताने घालूचा लागता, फ्रंट कॅमेरा असल्यामुळे. माका जरा कांदो भरपूर वापरूची सवय असा. डाळ धुवून घेतलंय तोपर्यंत कांदो भाजान देत. डाळ धुवून घेतलंय बघा आणि फोडणी माझी तयार झालेली असा. त्या मिठात मळून घेतलंय ना केळफूल, चिरलेला केळफूल फोडणीत घालतलंय. पाणी किती सुटला बघा
केळफुला अजिबात नाही होता, जेव्हा पाणी मी पूर्ण गाळून घेतलेला होता. ह्याच्यात आता मी मसालो घालता. हो आमचा मालवणी भाजको मसालो असा. तुमका जेवढा कमी तिखट जास्त कसा काय लागता त्याप्रमाणे आपण हा मसालो घालायचो. थोडीशी कोथिंबीर घालते मी ह्याच्यात. मीठ मात्र आता प्रमाणात घालूचा सांभाळून, कारण मगाशी मी केळफूल चिरल्यानंतर मळताना घातलेलं आहे मीठ. आता ती डाळ आता आपण घालूया. मी शिजवून ठेवलेलं आहे डाळ ती. आणि आपण व्यवस्थित आता परतून घेऊया. छान वास येता मस्त. आता आपण ह्याच्यात थोडासा पाणी टाकूया, एकदम थोडासा टाकायचा. या मंद गॅसवर शिजत ठेवायचा. झाकण लावायचं आहे का आता आणि शिजत ठेवायचा. या कढईवर ना या भांड्या बरोबर बसता बघा. पहिली मी आता डाळीचं कुकर लावतले आणि त्याच्यानंतर भाताचं कुकर. डाळ मी डायरेक्ट कुकरात करते, सगळा घालते बुतूर आणि कुकरचे 2 शिट्टे काढते. आणि मी मूग डाळ करते कायम. मोहरी उडता, जिरा, हिंग, हळद, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर. पाणी ओतलंय मी आता ह्याच्यात. मग आता खोबरा घालते. खोबरा, मीठ, आम्ही अशीच डाळ करतो आणि आमका सगळ्यांका अशी डाळ आवडता. तुम्ही कशी करतास ती मला नक्की सांगा. गॅस मोठं करूया. चला आपण भाजी बघू. या खोबरा आता सकाळीच किसून ठेवलेला असा. रिक्षा येऊन किसून ठेवता आणि मग डब्यात मी भरून ठेवते. मग त्या भांडा घासून टाकतंय, तेवढी भांडी कमी होतं. आता ह्या व्यवस्थित आपण असा परतून घ्यायचा आणि एक वाफ साधारण काढायची. नाही काढली तरी पण चालता, कारण आपण आता लगेच खाऊ घेऊचा असा. ह्या झाकण घालून ठेवूया आपण. एक वाफ काढते. डाळीचं कुकर लागलेलो असं माझं. आणि इकडे केळफुलाची भाजी शिजता म्हणजे शिजून झालेली आहे, तयार झालेली आहे. खोबरा टाकल्यामुळे त्याच्यामध्ये मी आता फक्त वाफ देतय एकदम मंद गॅसवर. बघा झाला, आपली भाजी तयार असा. आता तुम्ही कशी केळफुलाची भाजी करता मला नक्की सांगा. कधी कधी आम्ही काळे वाटाणे घालून सुद्धा करतो. मी रात्री आज काळे वाटाणे घालून विसरले आणि काळे वाटाणे पटकन काय भिजत नाही. मग ऑप्शन राहिलो फक्त डाळीचो. म्हटला चणा डाळ भिजूया सकाळी आणि लगेचच मी 2 शिट्टे दिले कुकरात घालून. नुसतीच घातलेले आहे चणा डाळ मी शिजत ठेवलेलं आहे कुकरात. मस्त झाली भाजी बघा. मी आता कुकर लावतले भाताचो आणि त्याच्यानंतर मग बाबांची आंघोळ, बाबांचा डायपर वगैरे चेंज करूचा असतात ता, आईची आंघोळ आणि नंतर माझी आंघोळ. नंतर मग मशीनमध्ये मी कपडे घालतले. झाला मग आजच्या दिवसाचा सकाळचा काम झाला. त्याच्यानंतर भरपूर कामं असतात. सगळी कामं होऊन मी जरासा असा डोक्या उशीवर असा दाबतय. त्यावेळी साधारण 3:30 पावणे 4 वाजलेले असतात. मग काय कामं असतील बाजारात तर ती जाऊन करायची आणि नंतर मग घराकडे यायचा. परत रात्रीचा जेवणाचा बघायचा. असं चालूच असतं रोजचा रुटीन माझा. त्याच्यात मध्ये मध्ये असे व्हिडिओ बनवायचे. तर मग बाय बाय, टेक केअर. आजचं व्हिडिओ जर तुमका आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करा. आणि फेसबुकवर असाल तर फॉलो करा. बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. बाय.